सारखं वाटाणा बटाट्याची भाजी खाऊन आहे ना कंटाळा आला आणि पालक खाऊन पण कंटाळाच आला होता. म्हटलं आज त्याचं आहे ना काहीतरी वेगळं आता मस्त असा छान मेनू करू. तर त्यासाठी ना काय केलं, वाटाणे पण सोलून घेतले, त्यानंतर पालक स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. तर इथं आहे ना मस्त असं आता नाश्त्यासाठी सकाळी सकाळी वाटाणा पराठा करणार होते. आणि नंतर आहे ना जेवढी बारीक करता येईल तेवढी पालक कापून घेतला आणि त्यानंतर आहे ना हिरवी मिरची, लसूण, वाटाणे, दही घातलं आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. त्यानंतर घेतलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामध्ये आहे ना घातलं आहे मीठ, लाल तिखट, हळद, थोडंसं आहे ना गरम मसाला घातला आणि जो पालक कापलेला आहे का तो पण घालायचा. त्यानंतर वाटाणा आणि हिरव्या मिरचीचं, लसणाचं जे वाटण केलं का ते पण घालायचं आहे आणि चांगलं घट्टसर गोळा पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर ना 5 मिनटासाठी भिजू द्यायचे. 5 मिनटानंतर नाश्त्यासाठी ना छान असे आता पराठे तयार करून घ्यायचे. पराठे तयार करत असताना ना पराठे नरम होण्यासाठी काय करायचं, अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. पीठ टाकायचं आणि आता लाटून घ्यायचे. त्रिकोणी आकारामध्ये लाटान थोडंसं आहे ना जाडसर ठेवायचं, जास्त पातळ पण लाटायचं नाही, म्हणजे पराठ्याना एकदम छान फुलतो आणि मऊ तर होतोच होतो पण 2-3 लेअर पडतात. आणि त्यानंतर आपला पराठा इथं तूप टाकून मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. इथं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पालक वाटाणा पराठा तयार आहे मस्त. आता वरतून तूप टाकायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. याच्यासोबत दही खाल्लं तरी चालेल आणि लोणचं खाल्लं तरी पण चालेल. नुसता खाल्लं तूप गरम गरम ना तो पण छानच लागतो. तर इथं पराठे इथं तयार झाले. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.